विनायक एका मोठ्या कॉर्पोरेट साम्राज्यात एका साध्या लिपिकाच्या भूमिकेत आपले आयुष्य व्यतीत करत होता. त्याचे घरची ओढताण आणि वडिलांचे आजारपण यामुळे तो मिळेल त्या पगारात समाधानी राहण्याचा प्रयत्न करायचा. एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दिवशी जिथे संपूर्ण देशातील मोठे उद्योगपती हजेरी लावणार होते, विनायकवर पाहुण्यांच्या फाईल्सची व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हॉलमध्ये प्रचंड गर्दी होती आणि धावपळ सुरू होती. विनायक फाईल्स घेऊन जात असताना कंपनीचे मालक मिस्टर सिंघानिया यांच्याशी त्याची धडक झाली. विनायकच्या हातातील कॉफीचा कप सिंघानियांच्या महागड्या सूटवर सांडला. सिंघानियांचा पारा चढला. त्यांनी हजारो लोकांसमोर विनायकच्या कानशिलात लगावली. तुझी लायकी फक्त गटार साफ करण्याची आहे. या फाईल्सला स्पर्श करायची तुझी अवकात नाही. तुझं हे फाटकी चप्पल घातलेलं पाऊल पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये पडता कामा नये. गरिबी फक्त तुझ्या खिशात नाही तर तुझ्या नशिबातच आहे, असे शब्द त्यांनी उच्चारले. विनायकचे डोळे पाणावले, पण त्याने एकही शब्द उच्चारला नाही. त्याने आपले सामान भरले आणि भरल्या डोळ्यांनी त्या आलिशान इमारतीतून बाहेर पडला. पण बाहेर पडताना त्याने त्या इमारतीच्या शिखराकडे पाहिले आणि मनात पक्के केले की एक दिवस हे शिखर मी पादाक्रांत करेन. घरी आल्यावर विनायकने 2 दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतले. आई काळजीत होती, पण विनायकच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्याने ठरवले की आता नोकरीसाठी वणवण करण्यापेक्षा स्वतःच्या कौशल्याचा वापर करायचा. विनायकला कोडिंगची आवड होती. त्याने रात्रीचा दिवस करून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अभ्यास सुरू केला. पैशांची नड होती, म्हणून त्याने सकाळी पेपर टाकण्याचे आणि दुपारी एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम स्वीकारले. हॉटेलमध्ये भांडी घासताना एकदा त्याचा जुना सहकारी तिथे जेवायला आला. विनायकला त्या अवस्थेत पाहून तो हसून म्हणाला, काय विनायक, सिंघानियांच्या तावडीतून सुटून आता हॉटेलच्या मालकाचे पाय दाबतोयस की काय? तुझी प्रगती तर फारच वेगाने सुरू आहे. विनायकने फक्त स्मितहास्य केले. त्याला माहिती होते की प्रत्येक हिरा पैलू पाडण्याआधी दगडच असतो. विनायकने आपल्या मेहनतीतून एक लहानसे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तयार केले. सुरुवातीला तो ते सॉफ्टवेअर घेऊन स्थानिक किराणा दुकानदारांकडे गेला. तिथल्या एका दुकानदाराने त्याला हाकलून दिले. अरे पोरा, आम्हाला आमचे हिशोब वहीत लिहायची सवय आहे. तुझे हे कॉम्प्युटरचे चोचले आम्हाला नकोत. विनायकने हार मानली नाही. त्याने त्याच दुकानदाराला विनंती केली की काका, फक्त 15 दिवस वापरून पहा. जर तुमचा फायदा झाला नाही तर मी पैसे घेणार नाही. 15 दिवसांनंतर त्या दुकानदाराचा हिशोब इतका अचूक झाला की त्याने स्वतःहून विनायकला बोलावून 5,000 रुपये दिले. तो विनायकचा आयुष्यातील पहिला स्वकमाईचा मोठा सन्मान होता. हळूहळू विनायकच्या सॉफ्टवेअरची चर्चा शहरभर झाली. त्याने व्ही.के. टेक्नॉलॉजीज नावाची एक छोटी स्टार्टअप कंपनी नोंदवली. पण यशाचा मार्ग सोपा नव्हता. एकदा एका बड्या क्लायंटने विनायकला कामाची ऑर्डर देण्याचे कबूल केले. पण ऐनवेळी एका मोठ्या आयटी कंपनीने विनायकच्या विरोधात कट रचला. विनायकचे सर्व डेटा सर्व्हर्स हॅक करण्यात आले. विनायकच्या कंपनीचे अस्तित्व धोक्यात आले. त्याचे काही कर्मचारी सोडून गेले. विनायक पुन्हा शून्यावर आला. तो एका बाकावर बसून विचार करत असताना त्याला मिस्टर सिंघानियांचे ते शब्द आठवले. तुझी स्वप्न फाटकीच असणार. विनायक ताडकन उठला. त्याने स्वतः हॅकिंगचा मुकाबला केला. रात्रभर कोडिंग करून नवीन सुरक्षा कवच तयार केले आणि आपली कंपनी वाचवली. या संकटामुळे विनायकला एक नवीन धडा मिळाला, जो त्याला भविष्यात खूप उपयोगी पडणार होता. 5 वर्षे उलटली. विनायकची कंपनी आता जागतिक स्तरावर नावाजली जाऊ लागली होती. तो आता एका आलिशान ऑफिसमध्ये बसत होता. दरम्यान मिस्टर सिंघानियांच्या कंपनीवर वाईट दिवस आले होते. चुकीचे निर्णय आणि जुनाट विचारसरणीमुळे त्यांची कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. त्यांना एका तातडीच्या विलिनीकरणाची मर्जर गरज होती. सिंघानियांच्या सल्लागाराने त्यांना सुचवले की बाजारात व्ही.के. टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे, जी सध्या सर्वांत शक्तिशाली आहे. त्यांच्याशी संपर्क साधला तरच आपण वाचू शकतो. विनायकच्या ऑफिसमध्ये एक मीटिंग ठरली. मिस्टर सिंघानिया आणि त्यांचे चिरंजीव तिथे पोहोचले. विनायकच्या केबिनमध्ये प्रवेश करताना सिंघानियांच्या मनात एक प्रकारची भीती आणि धाकधूक होती. विनायक खुर्चीवरून उठला आणि त्याने आदराने त्यांचे स्वागत केले. सिंघानिया त्याला ओळखू शकले नाहीत. त्यांनी कराराची फाईल पुढे केली आणि म्हणाले, आमची कंपनी वाचवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. आम्ही तुमच्या सर्व अटी मान्य करू. विनायकने फाईल पाहिली आणि खिशातून एक जुना चुरगळलेला फोटो काढला. तो फोटो त्याच दिवसाचा होता ज्या दिवशी त्याचा अपमान झाला होता. विनायक शांतपणे म्हणाला, सिंघानिया सर,
ज्या माणसाला तुम्ही पायपुसणे म्हटले होते त्याने आज तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरले आहे. मी तुमचा अपमान करणार नाही, कारण माझा संघर्ष हा तुमच्या विरोधात नव्हता, तर माझ्या गरिबी आणि परिस्थितीच्या विरोधात होता. तुमची कंपनी मी विकत घेणार नाही, तर मी तुमच्या कंपनीत भागीदारी करेन आणि आपण मिळून काम करू. सिंघानिया स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. ज्या तरुणाला त्यांनी तुच्छ लेखले होते, त्याने आज केवळ त्यांचे अस्तित्व वाचवले नव्हते, तर त्यांना माणुसकीचा सर्वात मोठा धडा दिला होता. विनायकने सिद्ध केले की अपमानाचा बदला घेण्यासाठी ओरडण्याची किंवा हिंसेची गरज नसते. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता, तेव्हा तुमची शांतता आणि तुमचे कर्तृत्व हे जगातील सर्वात मोठे उत्तर असते. विनायकच्या या प्रवासाने हजारो तरुणांना प्रेरणा दिली की परिस्थिती कशीही असो, जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही नशिबाचे अक्षरही बदलू शकता. संदेश: तुमचा अपमान करणाऱ्याला कधीच विसरू नका, कारण तोच तुम्हाला प्रगती करण्यासाठी इंधन पुरवत असतो. बदला घेण्यापेक्षा स्वतःला बदलणे हेच यशाचे खरे गमक आहे. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.